नमस्कार. वाटाण्याचा सीझन संपत आलेला आहे आणि सीझन संपण्याआधी आज आपण वाटाण्यापासून पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत. तर इथे मिक्सर जारमध्ये मी 1 वाटी सोलून घेतलेले वाटाणे घेतलेले आहेत. हे आपले ताजे वाटाणे आहेत. शक्यतो ताज्या वाटाण्याचाच वापर करायचा. आता यामध्ये 4 मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरची तुमच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 1 इंच आल्याचे तुकडे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. आता यामध्येच आपण मुठभर कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीरीने आपल्या नाश्त्याला खूप छान रंग येणार आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. साधारण अर्धी वाटी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. मिक्सर जारचं झाकण लावून आपण याची छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते. याची आपण छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. हे पूर्ण 1-2 मिनटं छान फिरवून घेतल्यावरती याची छान अशी बारीक पेस्ट तयार होते. तर आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की ही छान अशी दाटसर पेस्ट आहे. जास्त पातळ करायची नाही. नंतर आपण यामध्ये पाणी घालून ही पातळ करणार आहोत. पण जर मिक्सर जारमध्ये तुम्ही वाटायला गेला तर ते बाहेर येऊ शकतं. तर आता यामध्ये आपण साधारण पाऊण वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आपण जे चपातीसाठी वापरतो तेच पीठ आहे. साधारण पाव वाटी इथे आपण बारीक रवा घातलेला आहे आणि 2 ते 3 चमचे तांदळाची पिठी घातलेली आहे. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण वाटाण्याची छान पौष्टिक अशी धिरडी बनवतोय. त्यामुळे आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे आणि तांदळाच्या पिठामुळे आणि रव्यामुळे छान ही धिरडी कुरकुरीत होतात. तर आता ही व्यवस्थित मिक्स केली की यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत. तर मिक्सर जारमध्येच मी पाणी घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गव्हाचं पीठ आहे त्यामुळे याच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. तर सतत हलवत ढवळत हे व्यवस्थित मी असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही असं हे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हे अजून थोडं दाटसर वाटत असेल तर तुम्ही पाणी घालू शकता किंवा या स्टेजला आपण झाकण ठेवून हे पीठ 15 ते 20 मिनटं असंच सेट व्हायला ठेवणार आहोत. आता पीठ सेट होतं आहे तोपर्यंत आपण इथे एक चटणी बघणार आहोत. तर आज आपण साऊथ इंडियन टाईप चटणी बघणार आहोत. मस्त टोमॅटो आणि कांद्याची चटणी धिरड्यासोबत खायला बघणार आहोत. तर कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. यामध्ये 1 चमचा आपण धने घालणार आहोत. धने घातल्यानंतर त्याच चमच्याने आपण 1 चमचा जिरी घालणार आहोत. जिरी आणि धने आपण तेलावरती छान थोडेसे फुलून देणार आहोत. धने आणि जिरी छान तडतडली फुलली गेली की यामध्ये आपण 2 मिरची घालणार आहोत. तर इथे मी लवंगी मिरची वापरलेली आहे. थोडीशी तिखट असते. जर तुम्हाला तिखट बनवायची नसेल तर तुम्ही बेडगी मिरचीचा वापर करू शकता. आता 2 चमचे यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहेत. 2 चमचे आपण यामध्ये भाजकी डाळ टाकलेली आहे. भाजकी डाळ नसेल तर तुम्ही इथे हरभरा डाळीचा वापर केला तरीही चालेल. आता हे व्यवस्थित तेलावरती छान परतून घ्यायचं. 1-2 ते 3 मिनटं शेंगदाणे छान भाजले जातील आणि डाळही छान भाजली जाईल. असं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी मध्यम आकाराचा 1 कांदा छान उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे. कांदाही आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचा आहे आणि छान हा मऊसूत करून घ्यायचा आहे. तर 1-2 ते 3 मिनटं कांदा व्यवस्थित लो फ्लेमवरती परतून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता कांदा छान मऊसूत झालेला आहे. याचा कलरही बदललेला आहे. तर आता यामध्ये आपण 1 टोमॅटो घालणार आहोत. मी टोमॅटोच्या आतल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो स्वच्छ धुवून आपण चिरून हा यामध्ये घालणार आहोत. आता टोमॅटो छान मऊसूत शिजेपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत. टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हे थंड करून घेणार आहोत. तर 1-2 ते 3 मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता टोमॅटोचा छान असा आकार बदललेला आहे. हा छान मऊसूत शिजला गेलेला आहे. तर गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हे सगळं आपण थंड करून घेणार आहोत. तर हे सगळं व्यवस्थित जिन्नस थंड झाले की मिक्सर जारमध्ये आपण हे काढून घेणार आहोत आणि याची आपण छान बारीकसर पेस्ट करून घेणार आहोत. आता यामध्येच आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. याने आपली चटणी खूप छान चवदार होते. आता सोबतच यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. तर किती चटणी पातळ घट्ट बनवायची यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता मिक्सर जारचं झाकण लावायचं आणि ही छान व्यवस्थित बारीक वाटून घ्यायची. तर ही व्यवस्थित अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर तुम्ही धिरड्यासोबत अशी छान दाटसर चटणी खाऊ शकता. तर आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता मी इथे 2 चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी जिरीची फोडणी टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोहरी टाकली तरीही चालेल आणि सोबतच कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत. जिरी आणि कढीपत्त्याची छान कडकडीत अशी आपण
फोडणी बनवून घ्यायची आणि ती या चटणीवरती घालणार आहोत। तर व्यवस्थित ही सगळी फोडणी घातल्यानंतर चटणी मिक्स करून घेणार आहोत। मस्त आपली छान साऊथ इंडियन टाईप टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। तर आता ही चटणी आपण साईडला ठेवणार आहोत आणि धिरड्याची राहिलेली प्रोसेस करणार आहोत। तर आपण जे बॅटर बनवलं त्यामध्ये रवा घातलेला होता, त्यामुळे 15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर रवा छान फुलून येतो। तर तुम्ही पाहू शकता, मी हे एकदा बॅटर हलवून दाखवते। तर हे जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही, असं छान बॅटर बनलेलं आहे। तुम्हाला जर हे थोडंसं दाटसर वाटलं तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तर छान हिरव्या मिरचीने, कोथिंबीरीने आणि वाटाण्याने याला छान असा हिरवा रंग आलेला आहे। तर छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर आता आपण याची धिरडी बनवायला घेऊयात। तर गॅसवरती मी ऑलरेडी एक पॅन गरम करून घेतलेला होता। यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि तेल तुम्ही टिश्यू पेपरने पुसून घेऊ शकता किंवा हे असंच पहिल्या धिरड्याला टाकलं तरी चालेल, नंतर जास्त तेलाची गरजही लागत नाही। आता हे छान पीठ घेऊन तुम्ही छान गोलसर आकाराची धिरडी घालू शकता। आता हा तवा थोडासा एका साईडने खोलगट झाल्यामुळे हे धिरडं जे आहे ते गोलसर झालेलं नाही आहे, पसरत आहे। तर तुम्ही तुमच्या तव्याच्या अंदाजानुसार धिरडी घालू शकता। कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि मस्त असं हे धिरडं दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं। तर लो फ्लेमवरती आपण 1-2 मिनटं हे धिरडं एका साईडने भाजून घेणार आहोत। नंतर याच्या अशा कडा छान सोडवून घ्यायच्या आणि पलटी करून आपण हे दुसऱ्या साईडनेही मस्त खरपूस असं भाजून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, छान हे एका साईडने खरपूस असं भाजलं गेलेलं आहे। तर 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती आपण हे धिरडं छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घेणार आहोत। अगदी पौष्टिक आहे, गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठीही तुम्ही हे असे झटपट धिरडी बनवू शकता। मस्त अशी पौष्टिक आहेत आणि वाटाण्याचा सीझन संपायच्या आधी तुम्ही हे धिरडं नक्की बनवून पहा। तर मस्त असं खमंग आपलं धिरडं झालेलं आहे। तर आपण जी चटणी केली त्याच्यासोबत हे धिरडं मस्त सर्व करणार आहोत। तर पौष्टिक असं हे वाटाण्याचं धिरडं तुम्हीही सीझन संपण्याच्या आधी नक्की बनवून पहा। कसं झालेलं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा। त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर पुन्हा भेटू अशीच एक पौष्टिक मस्त अशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू।